शशिकांत शिंदे बोला. संबंधित मंत्र्यांनी जे उत्तर दिलेलं आहे याचा अर्थ संबंधिताच्या असलेल्या आरोपामुळे त्यांच्यावर कारवाई केली कोणी केली? ज्यांनी तक्रार केली त्यांचं समाधान जरी झालं असतं तर ही सभागृहाची आता प्रॉपर्टी झालेली आहे, विषय आलेला आहे. तर रवींद्र दरेकरांनी सांगितलं, माझं स्पष्ट म्हणणं असं आहे की आपण सांगितलेलं आहे की IIT मार्फत आम्ही चौकशी करतो. जर IIT मार्फत चौकशी करतो याचा अर्थ यामध्ये भ्रष्टाचार आणि फ्रॉड झाला असं तुम्ही इनडायरेक्टली मान्य केलेला आहे. आणि जर तशा पद्धतीचा भ्रष्टाचार झालेला असेल तर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई काय केली? त्याला डायरेक्ट निलंबित किंवा त्याला बडतर्फ केलं का? आणि यामध्ये आपण IITचा रिपोर्ट येणार हा किती कालावधीमध्ये येणार आहे? आणि तो रिपोर्ट यायच्या अगोदर 600 कोटीचा भ्रष्टाचार झाला का याचा खुलासा आपण करावा. सभापती महोदया, सन्माननीय विरोधी पक्ष नेते आणि सन्माननीय ज्येष्ठ सदस्य विधानसभेचे आदरणीय नाना पटोले साहेबांनी या तक्रारी केल्या होत्या, परंतु काही कालावधीनंतर त्यांचं समाधान झाल्यामुळे या तक्रारी मागे आल्या शिंदे साहेब. परंतु आम्ही असं केलं नाही. याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या देखील तक्रारी होत्या. त्या तक्रारी झाल्यात म्हणजे काम तिथं भ्रष्टाचार झाला असं होत नाही. तरी देखील डेप्युटी इंजिनियरला जो सीईचा चार्ज दिलेला होता तो तातडीनं आम्ही काढून घेतला आणि आम्ही असं सांगितलेलं आहे की जे काही तक्रार समाधान कोणाचं झालं असेल नाही झालं असेल हा नंतरचा भाग आहे, पण पारदर्शकपणानं समाधान का झालं हे जनतेसमोर येणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये खरोखरच भ्रष्टाचार झालाय का, भ्रष्टाचार झालेला नाही का, पाईल फाउंडेशन जे घातलेलं आहे ते तेवढ्याच स्पेसिफिकेशन प्रमाणे घातलेलं आहे का, याची चौकशी IIT करतंय. त्याचा अहवाल आल्यानंतर, कारण आता तक्रार जरी झाली असली तरी त्याच्यातनं काहीच निष्पन्न झालेलं नाही, नुसती तक्रार झाली आणि ती मागे आलेली आहे. तरी देखील आम्ही याची चौकशी करतोय IIT मार्फत आणि त्याच्यातनं जे कोण गिल्टी असतील त्यांची कारवाई. परत 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 ही काही लक्षवेधी चालली आहे का? नाही नाही, थांबा दरेकर, एक मिनिट थांबा. त्यांना द्या आता हे शेवटचे प्रश्न. अधिकार काढून दुसरीकडे दिलाय, आपणच सांगितलं. आता आपल्याला आमची विनंती होती की तुम्ही IIT मार्फत चौकशी करता, एखाद्या अधिकाऱ्याचा अधिकार काढून दुसऱ्या बाजूला दिल्यानंतर तो अधिकारी त्याच्यात हस्तक्षेप करणार नाही का? मला सत्य परिस्थिती आता कळून घ्यायची आहे की त्या अधिकाऱ्याला परत तेच काम देण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे का? तो अधिकारी सध्या तेच काम करतोय का? आणि त्या अधिकाऱ्याला निलंबन आपण ताबडतोब करून त्याची चौकशी करणार आहात का? सभापती महोदय,